मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शहांनी दिले संकेत। मुंबई दौऱ्यावेळी शहांनी निवडणुकीसंदर्भात चाचपणी केल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान, तर पंचनामे करून तातडीनं मदत करण्याचे निर्देश। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, जिल्ह्यातील नद्या ओढ्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला फटका। नांदेडमध्ये शेतात काम करणारे 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले, मायलेकींसह पुतण्याचा मृत्यू, गावावर शोककळा। अगवणेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचे कारनामे समोर, सुयश चोंधेवर पत्नीने केला घरगुती हिंसाचाराचा आरोप, सुयश चोंधे विरोधात महिला आयोगात तक्रार। छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडीकडून होणार चौकशी। एन्काउंटर प्रकरणासंदर्भात प्रशासनाचा मोठा निर्णय। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर, ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। आर्थिक वर्ष 2024-25च्या वर्षासाठीचा आयटी रिटर्न भरण्यासाठीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार देऊन अशोक सराफ यांचा विशेष सन्मान। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। कॅबिनेटसोबत सीसीईएची सुद्धा बैठक होणार। आणि आयपीएलच्या सांगता समारंभात ऑपरेशन सिंदूरच्या हिरोंना दिली जाणार सलामी। बीसीसीआयनं 3ही सैन्यदल प्रमुखांना पाठवलं निमंत्रण। 3 जूनला अहमदाबाद इथे होणार अंतिम सामना। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। शेती आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। मे महिन्यातच पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं आणि या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता। या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुणे पालिकेनं शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे। महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणं निश्चित केली होती, त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे। राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप दिली आहे, तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण हे निम्म भरलंय। धरणातील सोमवारचा पाणीसाठा 3.96 टीएमसी इतका होता। धरणाची क्षमता ही 8.36 टीएमसी आहे। सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसातही लालपरी सेवा बजावते। लालपरीनं 2 दिवसात 63,83,00,000चं उत्पन्न प्राप्त केलंय। या मुसळधार पावसात लालपरीनं 1,09,00,000 किलोमीटर प्रवास केलेला आहे। पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली, मात्र सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाली सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आता आलेली आहे। त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित झालाय। जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ पाहायला मिळते। सोन्याचे दर हे 600 रुपयांनी वाढून सोनं प्रति तोळा 99,000 पोहोचलंय। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची लगबग तुकोबांच्या देहूमध्ये सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देहू देवस्थान ट्रस्ट सोबत संयुक्त आढावा बैठक घेतली। मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यातील चालेपूल मुसळधार पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं 16 गावांचा संपर्क तुटला होता। प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांना फटका बसलाय आणि यावेळी उबाठा आक्रमक झाले। प्रशासनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करत उबाठानं निषेध नोंदवला।
जळगावच्या शिवाजीनगरमधील क्रांती चौकात 2 दुचाकींनी एकमेकांना जोरदार धडक दिली। यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचं फेरमूल्यांकन करून बाजारभावाच्या 5 पट मावेजा द्या या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानं 21व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवाला पुण्यात सुरुवात झाली आहे। अनेक प्रकारचे वाद्यवादन असे एकूण 1400 कलांचं सादरीकरण होणार अशी माहिती संयोजक हेमंत वाघ यांनी दिली। चोपडाच्या गुजरळी भागातील वीर जवान चेतन चौधरींना मणिपूरमध्ये वीरमरण आलं आणि शहीद जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नातेवाईकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली। मावळ तालुक्यामध्ये कृषी प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुंबईमध्ये कृषी विभागाच्या आढावा बैठकीत केली। या प्रकल्पांतर्गत राज्यात 1250 कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी 550 प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे आणि नाले भरभरून वाहू लागलेत। पुराचं पाणी पुलावरून वाहत असून तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं सुदैवानं हानी टळली। लातूरमध्ये मंगळवारी अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं शहरातील जनजीवन ठप्प झालं। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली आहे। हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। नाल्यासह गटारातील साहित्य घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्यांचंही मोठं नुकसान झालंय। बीडच्या माजलगाव शहरात दमदार पावसानं मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। नगरपालिकेच्या वतीनं सांडपाणी व्यवस्थापन न केल्यानं गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पावसानं वरवड गावातील ओढ्याला पूर आला। या पुरात आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जणी वाहून गेल्या। दोघींचे मृतदेह सापडले। अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय। शहरांमध्ये झाडं कोसळून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसानं शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील मांडवणगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लावरचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अकोल्यामध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसानं चांगलंच झोडपलं आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा देखील पावसात भिजल्यानं शेतकरी हतबल झालाय। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। धामणगावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मावळ तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं। शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय।
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. नगर शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. शहरातील अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले. मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसानं मुंबईची तुंबई केली. या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या.